यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे आणि त्या दिवशी चंद्रग्रहणाची खगोलीय घटना देखील घडणार आहे. चंद्रग्रहण नक्की भारतात दिसणार आहे की नाही किंवा भद्रकाळ राहुकाळामुळे आपण राखी कोणत्या वेळेत बांधावी, भद्रा किती वाजेपर्यंत आहे, राहुकाळ कोणत्या वेळेत आहे आणि राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे, तर अशी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यावर्षी रक्षाबंधनाचा पवित्र सण शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. तर यंदा पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. म्हणून रक्षाबंधनाचा मुख्य सण उदय तिथीनुसार 28 ऑगस्ट रोजी साजरा करावा. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळाचा विशेष विचार केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भद्रकाळात राखी बांधणे टाळले जाते. पण यंदा एक चांगली गोष्ट म्हणजे की 28 ऑगस्ट रोजी भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त झालेली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना भद्रेचा अडथळा नाही. म्हणून बहिणींनी भद्रा संपण्याची वाट पाहण्याची गरज नाही आणि उपलब्ध शुभ वेळेत राखी बांधता येईल. धार्मिक परंपरेनुसार राखी बांधताना शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी 3 शुभ मुहूर्त सांगण्यात आलेले आहेत. या मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यास विधी अधिक मंगलमय होतो अशी धार्मिक मान्यता आहे. तर राखी बांधण्याचे 3 सर्वात शुभ मुहूर्त आहे. तर पहिला शुभ मुहूर्त म्हणजे सकाळी 5:45 ते 9:48 आहे. म्हणजे 5:45 ते जवळजवळ 10 पर्यंत आहे. त्याच्यानंतर दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 1:40 ते 4:15 तिसरा शुभ मुहूर्त जो आहे तर तो सायंकाळी 6:29 ते 8:22 आहे. तर अशा 3 शुभ मुहूर्तावर तुम्ही म्हणजे राखी बांधू शकतात भावाला. शुक्रवारच्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला सकाळी 10:46 पासून ते दुपारी 12:22 पर्यंत राहुकाळ आहे. तर या काळामध्ये शुभ कार्य करण्याचे टाळले जाते. म्हणजे या काळामध्ये राखी बांधण्याचे जरूर टाळावे आणि जे काही आधी आपण 3 शुभ मुहूर्त बघितलं आहे तर त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकतात. आणि 28 ऑगस्टला सकाळी 9:47 वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. तर 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस हा रक्षाबंधनचा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी समाप्त झाली असेल तरी तुम्ही दिवसभरात कधीही म्हणजे राहुकाळ सोडून भावाला राखी बांधू शकतात. त्याचबरोबर 28 ऑगस्टला म्हणजे 28 ऑगस्ट रोजी आंशिक चंद्रग्रहणाची खगोलीय घटना देखील घडणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. म्हणजे भारतातील बहुतांश भागातून हे चंद्रग्रहण पाहता येणार नाही. त्यामुळे भारतात या चंद्रग्रहणासाठी सूतक लागू होत नाही. त्यामुळे आपल्या रक्षाबंधनच्या दिवशी भारतात चंद्रग्रहणामुळे राखी बांधण्याची वेळ बदलण्याची आवश्यकता नाही. चंद्रग्रहण दिसणार नसल्यामुळे आपण कुठलेही सूतक किंवा कुठलेही नियम देखील पाळायचे नाही आणि आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे. तर आता आपण रक्षाबंधनाचा सण कसा साजरा करायचा ते आपण पुढे बघणार आहोत. सर्वात आधी आपण राखी कशी निवडायची ते आपण बघूया. तर राखी निवडताना आपण योग्य ती काळजी घ्यायची आहे. आता मार्केटमध्ये बऱ्याच डिझाईनमध्ये कलरमध्ये आपल्याला राखी दिसून येतात. तर आपण घेताना योग्य तीच राखी निवडायची आहे. जसं की नैसर्गिक पद्धतीने बनवली गेलेली राखी आपण निवडायची. आता राख्यांमध्ये असे देवी देवतांच्या मूर्ती देखील आपल्याला दिसून येतात. तर तशा राख्या अजिबात घेऊ नये. कारण देवी देवतांच्या मूर्ती असलेल्या राख्या जर आपण घेतल्या, कारण राख्या आपण थोडेच दिवस ते हाताला बांधत असतो आणि हातामध्ये त्या खराबी होतात. तसंच त्या काही दिवसांनी म्हणजे फेकल्या जातात. तर त्यामुळे देवाचा अपमानही होऊ शकतो. तर त्यामुळे अशा देवी देवतांच्या मूर्ती असलेल्या राख्या अजिबात घेऊ नये. तसेच आपण राख्या कुठेही तुटलेली किंवा फाटलेली नसावी. जर राख्यांमध्ये रुद्राक्ष वगैरे असेल तर तो चालेल. कारण रुद्राक्ष वगैरे हातात घातलेला तो शुभ असतो, चांगला असतो. तर त्यामुळे आपण तशा राख्या घेऊ शकतो. तर अशी आपण राखी निवडताना योग्य ती काळजी घ्यायची आहे. तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू होण्याआधी सर्वात आधी आपल्याला ताट तयार करून घ्यायचं आहे. तर एक ताट घ्यायचं किंवा तामण घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला कुंकू, अक्षता, नंतर दिवा घ्यायचा आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही 2 लांब माती आणि
तेलाचा दिवा बनवायचा आहे. तर ओवाळताना आपण कधीच फुलवात ठेवायची नाही, तर तेलाचा दिवा आणि त्यामध्ये लांब वाती घालून तो दिवा तयार करायचा. त्यानंतर आपण राखी ठेवायची आहे, तोंड गोड करण्यासाठी मिठाई ठेवायची आहे. नंतर सुपारी आणि एखादं ओवाळण्यासाठी सोन्याची अंगठी वगैरे ठेवायची आहे. तर अशा आपल्याला 5 वस्तू ठेवायच्या आहेत ताटामध्ये आणि ताट तयार करायचं आहे. तर कधीही आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू करण्याआधी आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. देवघरातील बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला राखी बांधायची आहे, त्यांची पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्या भावाला आपण राखी बांधायची आहे. तर मग राखी बांधण्याचा विधी सुरू असताना आपल्या भावाचे जे तोंड असतं ते पूर्व दिशेला आले पाहिजे, अशा दिशेला भावाला बसवावे. नंतर या पूर्व दिशेला बसल्यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते. त्यानंतर भावाने डोक्यावर टोपी घालावी आणि जर टोपी नसेल तर डोक्यावर रुमाल बांधावा किंवा रुमाल ठेवावा. नंतर बहिणीने सर्वप्रथम भावाला तिलक करायचा आहे. तर कुंकू आणि अक्षता मिक्स करून त्याचा तिलक लावावा. तर आणि थोड्या अक्षता आपण डोक्यावरही टाकायच्या आहे आणि त्यानंतर भावाला औक्षण करायचं आहे, ओवाळायचं आहे. तर 3 वेळेस ओवाळायचं आहे. औक्षण केल्यानंतर ओवाळल्यानंतर भावाला राखी बांधायची आहे. राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधायचं आहे. तर राखी बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो म्हणजे येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम अभिबंधामि रक्षेमा चलमाचल. पुन्हा एकदा सांगते, तेन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम अभिबंधामि रक्षेमाचल माचल. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. साहजिक हा मंत्र आपल्या लक्षात नाही राहणार, तर त्यासाठी आपण एक कागदावर लिहायचं आहे. तर तेव्हा तुम्ही आपण हा मंत्र म्हणायचा आहे, कारण हा मंत्र म्हटल्याने या मंत्राचा जप केल्याने इच्छित फळप्राप्ती होते. तर त्यामुळे आपण हा रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे राखी बांधताना हा मंत्र म्हणायचा आहे. तर रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी, एकमेकांचं तोंड गोड करायचं आहे आणि भावाने आपल्या बहिणीच्या पाया पडायच्या आहे, बहिणीला वाकून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने बहिणीला जे काही गिफ्ट द्यायची इच्छा असेल तर ते गिफ्ट द्यायचं आहे आणि एकमेकांनी सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे. रक्षाबंधनाचा सण साजरा कसा करायचा किंवा शुभ मुहूर्त काय आहे, तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि न विसरता व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला व्हिडिओच्या खाली हाईप ऑप्शन दिसेल तर तेही प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.